हाय हॅलो, मी सोनाली आणि आज आहे तारीख आपली बहुतेक 23 तारीख आहे. हो, आज 23 ऑगस्ट आहे आणि तुम्ही तर माझे पूर्ण साफसफाईचा व्हिडिओ बघितला. तर हे एवढं ड्रेसिंग टेबल साफ करायचं राहिलं आहे माझं. तर म्हटलं की चला टिफिन वगैरे बनवून झालेत तर बसल्या बसल्या हे तरी साफ करूया, कारण की आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत. त्याच्यामुळे विचार केला की चला साफ करून घेते. तर बघा, मी आता ड्रेसिंग टेबल साफ करत आहे आणि मीच व्हिडिओ शूट करत आहे. तुम्ही बघू शकता की आता मी ह्याला मस्तपैकी चकाचक साफ करते आणि मग आम्ही जेवतो, कारण पारस गेला आहे बाहेर. बोलते तुमच्याशी थोड्या वेळात. तर तुम्ही बघू शकता की माझा ड्रेसिंग टेबल आवरून झालेला आहे. बघितला का? बघा, मी तुम्हाला दाखवते. हा जो बॉक्स आहे ना, ह्याच्यामध्ये पण माझं मेकअपचं सामान आहे. मेकअपचं म्हणजे काय असं काही नाही, लिपस्टिक वगैरे त्या सगळ्या आहेत गोष्टी. तर मी तुम्हाला नंतर काहीतरी दाखवीन. आणि इथे जनरल जे रोज लागतं आपल्याला तेच आहे. आणि मी काय मेकअप वगैरे करत नाही जास्त, फक्त लाईटली करते मेकअप. आणि इकडे माझे परफ्यूम आहे. ही मुलतानी मिट्टी आहे, पण मी काय लावत नाही. ते एक हे होतं प्रोडक्ट, तेव्हा मी आणलं होतं. आणि इथे सगळं मेडिकल आहे आमचं. आणि तुम्हाला बघा दाखवते की ही बाहुली आहे. मला खूप आवडतात बाहुल्या, क्यूट क्यूट्सच्या आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे घड्याळ आहेत माझी दोन. आता हे जे घड्याळ आहे ना, हे तुम्हाला बंद दिसतंय, पण हे घड्याळ बंद नाही आहे. मी उलटं पकडलं, एक मिनटं. हे घड्याळ जे आहे ना, ते तुम्हाला बंद दिसत आहे, पण हे घड्याळ बंद नाही आहे. हे घड्याळ चालू आहे. ह्याचं सेलसुद्धा संपलेलं नाही आहे. त्या घड्याळाचं एक रहस्य आहे, ते मी तुम्हाला नंतर काहीतरी सांगेल. आणि हे जे घड्याळ आहे ते चालू आहे. आता हे तुम्हाला उलटं दिसत आहे. खरं तर ह्याच्यामध्ये 9 वाजलेले सॉरी 9:30 वाजलेले आहेत. बरोबर आहे, मी उलटं पकडलं होतं. तर त्या घड्याळाचं एक रहस्य आहे, ते घड्याळ बंद नाही आहे. खरं तर ते घड्याळ चालू आहे, मी कधीतरी सांगेन. आणि हे घड्याळ खूप महागातलं आहे, खूप म्हणजे खूप महागातलं आहे. आणि हे पारसच्या पप्पांनी मला घेतलेलं आहे. खूप महाग आहे, तुम्ही विचार पण नाही करू शकणार की हे घड्याळ यूज करते. आणि मी ते जास्त घालत नाही, कधीतरी घालते. पण ते चालू घड्याळ आहे. मी तुम्हाला दाखवीन जेव्हा मी हातावरती घालेन, तेव्हा मी तुम्हाला घालायच्या आधी दाखवेन आणि घातल्यानंतर पण दाखवेन. आणि हे पण घड्याळ महागातलं आहे, पण ह्याच्यापेक्षा हे महाग आहे बरं घड्याळ. आणि मला घड्याळ खूप आवडतं. आणि त्याच्यानंतर इकडे असं जनरल थोडंसं ठेवलेलं आहे, काही ठेवलं नाही. ते माझ्या बांगड्या आहेत, अर्ध्या बांगड्या कपाटात आहेत, अर्ध्या बांगड्या माझ्या बाहेरच्या म्हणजे बाहेर जो माझा सोफा आहे त्याच्यामध्ये आहेत. माझ्याकडे खूप बांगड्या आहेत. आणि हे जे बल्ब आहेत हे चालू आहेत का बंद आहेत ते मला बघायचे आहेत, म्हणून मी इथेच ठेवलेत. पारचे पप्पा येतील तेव्हा बघतील. आणि इथे काय नाही आहे, इथे माझा चष्मा आहे. आणि इथे काही सोन्याची वस्तू नाही आहे. इथे नकली पैजण आहेत जे की मी असंच आणलेले आहेत. आणि हे फ्लावर आहे, वॉटर फ्लावर, बस ते लागेल आता गणपतीसाठी, म्हणून तिकडेच ठेवलेलं आहे. ह्याच्यात पण काही सोन्याची वस्तू नाही आहे. ह्याच्यामध्ये असणार आहे वस्तू, ती वस्तू आहे काहीतरी, पण ह्याच्यात नाही आहे आत्ता. हे फक्त बॉक्स आहे. आणि ह्याच्यामध्ये ते सुई धागा वगैरे आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझा पूर्ण हे कपाट साफ झालेलं आहे. फायनली माझं काम झालं. ते मागे पाईप दिसत आहे तुम्हाला, तो मशीनचा पाईप आहे. ॲक्च्युली इकडे मी दोरी बांधलेली आहे म्हणजे ती काय कायमची नसते. आणि ही पडद्याची दोरी आहे. ते आता पडदे वगैरे मी नंतर लावणार आहे, त्याच्यामुळे तिला तशीच ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर जस्ट मी व्हिडिओ सहजच काढलेला आहे. म्हटलं की टाईमपास काहीतरी म्हणून मी काढलेला आहे, बाकी काय नाही. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. माझ्या व्हिडिओमध्ये जर नवीन बघत असाल तर प्लीज बेल आयकॉन दाबा, की जेणेकरून येणारा माझा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुम्हाला दिसेल. तर चला, तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.